तनिषा भिसे प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास दोषी रक्तस्राव होत असताना उपचार न करणे ही अक्षम्य चूक. आरोग्य उपसंचालकांच्या चौकशीनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकरांचा ठपका. गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी माता अन्वेषण समिती धर्मदाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा. तिन्ही अहवालांचे निष्कर्ष पाहून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय. रुग्णालयाची बदनामी थांबावी यासाठी तनिषा भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टर घैसास यांचा राजीनामा. तर 10 लाख मागितल्याचं रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडूनच मान्य. तनिषा भिसे यांचा नुसता मृत्यू नाही तर हत्या. सुप्रिया सुळेंची भिसे कुटुंबियांना भेटल्यानंतर प्रतिक्रिया. तर डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची भाजप आमदार गोरखेंची मागणी. घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. उज्ज्वला योजनेतील सिलेंडर आता 550 रुपयांवर तर बिगर उज्ज्वला योजना सिलेंडर 853 रुपयांवर. मध्यरात्रीपासून दरवाढ लागू. केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीत 2 रुपये प्रति लिटर वाढ. पेट्रोलियम कंपन्यांना झळ बसणार. ग्राहकांवर भार पडणार नसल्याचं केंद्राचं स्पष्टीकरण. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करा. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष एसआयटी स्थापन करण्याचे आदेश. प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम कायम. चार्जशीट फाईल होत नाही तोपर्यंत जामीन देऊ नये. सरकारी वकिलांचा युक्तिवाद. जामीन अर्जावर 9 एप्रिलला पुन्हा सुनावणी. एकनाथ शिंदेंवरील विडंबन प्रकरणी कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा. मद्रास हायकोर्टाकडून अंतरिम संरक्षणात 17 एप्रिलपर्यंत वाढ. कामराची मुंबई हायकोर्टात धाव. ट्रम्प टॅरिफ धोरणाचे जगभरात शेअर बाजाराला हादरे. मुंबई शेअर बाजार 2200 अंशांनी घसरला. गुंतवणूकदारांच्या 16 लाख कोटींचा चुराडा. जपान, हाँगकाँग, ऑस्ट्रेलियाच्या बाजारातही मोठी घसरण. ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे आयफोनही महागण्याची शक्यता. भारतात आयफोनचे दर 2 लाखांच्या वर जाण्याचा अंदाज. चीन भारतावर लादलेल्या आयात शुल्काचा ऍपलला बसणार फटका. बिहार निवडणुकीच्या